या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी वैभव सोनोने यांच्याकडून। वैभव, पुण्यातील उचभ्रू भागामध्ये अशी घटना घडते ज्यामध्ये अंमली पदार्थांचा समावेश तिथे असतो, हुक्क्याचं सेवन तिथे चाललेलं आहे। काय हा सगळा प्रकार पुण्यातून समोर येतोय? प्रियंका, पुण्यातील खराडी भागामध्ये इंद्रप्रस्थ नावाचं एक हॉटेल आहे। या हॉटेलच्या रूम्स भाड्याने घेऊन मोठे सूट जे आहेत ते भाड्याने घेऊन तिथं एका हाऊस पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं, जिथं 3 महिला आणि 2 पुरुष यांनी एकत्रित येत या सगळ्या पार्टीचं आयोजन जे ते करण्यात आलेलं होतं। आणि पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर जेव्हा छापेमारी पोलिसांनी या सगळ्या परिसरामध्ये केली तेव्हा याच्यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई डॉक्टर प्रांजल खेवलकर जे आहेत त्यांचाच समावेश थेट आढळून आलेला आहे। रोहिणी खडसे यांचे ते पती आहे, ज्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत। त्यामुळे हे सगळं प्रकरण जे आहे ते प्रचंड हाय प्रोफाईल झालंय। आणि या सगळ्या गडबडीमध्ये ज्या पद्धतीनं पोलिसांनी रेड्स केल्या किंवा काल रात्री उशिरा पहाटेच्या सुमारास गुन्हे शाखेला ही माहिती मिळाल्यावर त्यांनी कारवाई केली आहे आणि त्यात प्रांजल खेवलकर यांचा समावेश जो आहे तो आढळून आलेला आहे। एकनाथ खडसे यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी असा दावा केलाय की त्यांना कल्पना होतीच अशा पद्धतीचं त्यांच्या आप्तेष्ट किंवा नातेवाईकांवर काहीतरी कारवाई केली जाऊ शकते। त्यांचा आणि गिरीश महाजन यांचा जो राजकीय संघर्ष सध्या गेले 8 दिवस वैभव, मी तुम्हाला थांबवते। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनियाजी जोडल्या गेलेल्या आहेत। अंजलीजी, पुण्यातील अतिशय धक्कादायक प्रकार, एका मोठ्या राजकीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष त्यांचा नवरा या रेव पार्टीमध्ये आढळून आलाय। मला तर आत्ताच्या घटनेला एवढंच म्हणायचंय की खडसेंबद्दल मला काडी मात्रही सहानुभूती नाही, पण गेले 3-4 दिवस ते गिरीश महाजनांविरुद्ध पत्रकार परिषद घेत आहेत, तेव्हा प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीवर एकानंतर एक 3 FIR झाले की एकातनं सुटला तर तो दुसऱ्यात अडकेल। हे होत असताना अचानकपणे आता ही जी माहिती आहे ही पोलिसांकडे कशी आली, त्याच्यात किती लोकांना अटक झाली, त्या सगळ्या लोकांची नावं न येता एकाच व्यक्तीचं नाव बाहेर येणं हे मला थोडंसं संशयास्पद वाटतंय। मला आत्ताच्या घटनेला असंच वाटतंय की हे खडसेंना टार्गेट करण्यासाठी केलं गेलंय, कारण प्रांजल खेवलकर हे काही राजकारणात नाहीत, त्यामुळे कुटुंबातल्या लोकांवर सुद्धा असं सगळं करणं हे मला अतिशय दुर्दैवी वाटतंय। तुम्हाला जो लढा द्यायचा आहे, तुम्ही रोहिणी खडसे राजकारणात आहेत, एकनाथ खडसे